सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना मजुरी वाढ मिळावी यासाठी गेल्या 3 आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे. काल काही आंदोलकांनी कापडाच्या पेढीवर आणि घरावर दगडफेक केली. तसंच काही कारखान्यात जाऊन बिमं कापली आहेत. त्यामुळं खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांवर गुन्हे दाखल झालेत. हे समजताच खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं आणि ट्रेडिंग धारकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करणार असल्याचंही सांगितलं. तसंच उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. इचलकरंजी शहरामध्ये खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचं आंदोलन सध्या तापू लागलंय. मजुरी वाढ मिळवण्यासाठी गेल्या 3 आठवड्यांपासून आंदोलन सुरू करण्यात आले. यंत्रमाग धारकांनी आपले व्यवसाय बंद करून मजुरी वाढीसाठी आंदोलन तीव्र केलंय. गेल्या काही दिवसांपासून प्रांताधिकारी यांच्या दालनात 2 बैठका झाल्या. या बैठका निष्फळ ठरल्या. या बैठकीसाठी ट्रेडिंग धारकांनी पाठ फिरवली. कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला सुद्धा ट्रेडिंग धारकांनी पाठ फिरवली. त्यामुळे संतापलेल्या खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांनी माजी अध्यक्षाच्या घरावर दगडफेक केल्यामुळे काही आंदोलकांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. तसंच दत्तनगर परिसरामध्ये काही यंत्रमाग कारखान्यात जाऊन बिमे कापल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. याची माहिती आंदोलकांना मिळताच सुमारे 250 ते 300 खर्चीवाल्या यंत्रमाग आंदोलकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत, ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा. ट्रेडिंग असोसिएशनचे पदाधिकारी बैठकीला येत नाहीत. आंदोलकांनी कुणाच्या घरावर दगडफेक केलेली नाही, कुणाचीही बिंबे कापलेली नाहीत, तर आमच्यावर खोटे गुन्हे का दाखल केलेत, असा संतप्त सवाल महिला आंदोलकांनी केलाय. त्यामुळे इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर संतप्त आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली. खासदार, आमदार या आंदोलनाकडे लक्ष देत नाहीत. येथील मारवाडी समाजाला पाठीशी घालतायत. त्यामुळे खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना कोणी वाले आहे का नाही? पण आमचं आंदोलन आम्ही उद्यापासून तीव्र करणार आहोत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. इचलकरंजी शहरातील कापडाच्या गाठी, कापड व्यवसाय करणारे टेम्पो शहरात फिरू देणार नाही. उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्यामुळं तणावाचं वातावरण बनलं होतं. पण पोलिसांनी भेट घेऊन गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी केलंय. पण इचलकरंजी शहरामध्ये सध्या खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचं आंदोलन मात्र चिघळू लागलंय. आम्ही स्वतः यंत्रमाग धारक आहोत. आता 20-21 दिवस झाला आम्ही म्हणजे संप पुकारलाय मजुरी वाढीसाठी. आणि ते इनानीच्या ह्याच्यावर म्हणजे मजुरी वाढीसाठी गेल्यानंतर त्यांनी हक्काची मजुरी मागत असताना त्यांनी दगडफेक केलाय म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केलेला. आमच्या म्हणजे माणसांच्यावर आमच्या हक्कासाठी आम्ही मागायला तर त्यांनी आमच्यावर असं गुन्हा दाखल. आम्ही कुणाच्या दारात जायचं? आमच्याशिवाय त्यांनी नाही आणि त्यांच्याशिवाय आम्ही नाही. हे कशासाठी चाललंय वाद एवढा सगळा? यांनी आमची मजुरी वाढ आमच्या पद्धत का देत नाहीत? आमच्या हक्काचं आम्हाला का देत नाहीत? याची आम्हाला चिड व्हायला लागली आता. आणि जर यांनी असंच चालू ठेवलं तरी असंच चिघळत जाणार, वाढणार, आहे तीव्र आंदोलन होणारच. आणि आम्हाला आमचा न्याय मिळावा म्हणून आम्ही आता इथे आंदोलनासाठी बसलोय. शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर काय? शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर आम्ही बसलोय. ठिय्या आंदोलन केला. काय मागणी आहे तुमची? आमच्या मागण्या मान्य व्हायलाच पाहिजेत. काय आता इथं मागणी काय पोलिसांकडे? आमची मागणी आमची मजुरी वाढ पाहिजे. गुन्हा दाखल केला आमच्या माणसांच्यावर, कारखानदारांच्यावर. मग त्याच्यासाठी आम्ही इथे येऊन बसलोय आंदोलनासाठी. आमच्या माणसांनी काही केलेलंच नाहीये. कळ येत नाही. मग या पुरुषांची काय येणार आहे लोकांना कळकळ? आम्ही जगायचं काय, मरायचं? पोटाला अन्न खायचं काय, नाही खायचं? आमच्या मुलांना जगवायचं काय, नाही जगवायचं? या सगळ्यांची प्रश्नाची उत्तर आम्हाला शासनाकडनं पाहिजेत आता. आणि आम्ही लाडक्या बहिणी नाही तर रात्री चढत पडायला लावल्यात आम्हाला. कोण लाडक्या बहिणीचं कर्तव्य पार पडायला लागले काय?
सांगा. फक्त मनाला फक्त लाडकी बहीण आहे काय, पण कुणी लाडक्या बहिणीचं कर्तव्य पार पाडत नाही आणि कुणी बायकांच्याकडे बघत आपण झालं. इथं उलट बायकांच्यावर पण अत्याचार व्हायला लागलाय. कुठल्या गोष्टीसाठी आम्ही भांडायचं आणि आमचा हक्क मागण्यासाठी लढायचं. किंवा ह्या आमदारांना खासदारांना जर असे कळकळ येऊ दे आमची. खासदार आमदार लक्ष देणार झालं आमच्याकडे कुणीच लक्ष देणं झालं. खासदार पण देणं, आमदार पण देणं आणि व्यापारी लोक तर चुकून पण देणं झालं. आम्ही जगायचं काय मरायचा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. आता सध्याला माझी वैयक्तिक स्थिती मी सांगा म्हटलं तर सांगतो. माझा भाऊ मरून आज 1 महिना झाला. माझी मनस्थिती इतकी वाईट आहे की मी तरी सुद्धा या माणसांच्या बरोबर माझ्या सगळ्या भावांच्या सोबत मी तो उभं राहिलोय. मी ते दुःख बघायचं का हे बघायचं. आम्ही महिना झाला आमचा कारखाना बंद आहे. आता आमच्या घरात काहीच वांदा आहे. कोण आणून